आणि तो सोहळा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या पुढं प्रतापगडावर वर जाऊन दिंडी सोहळ्यानं आम्ही वर गेलो 4 किलोमीटर. आणि तिथं तो आम्ही प्रतिज्ञाग्रहण त्या ठिकाणी केलं व्यसनमुक्तींचं. मी प्रसंग आपल्याला का सांगतो आहे, त्या प्रसंगामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रतिज्ञा देण्याच्या पूर्वी 2-4 मिनटं भाषण केलं आमच्या पुढं बाबासाहेब पुरंदरे यांनी. आणि ते भाषण करताना असं म्हणले की तात्यांनी या सगळ्या युवकांना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा ग्रहण हे करून घेण्याचं काम माझ्यावर सोपवलेलं आहे. म्हणजे मी त्यांच्याकडून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा करून घेणार आहे. हे माझ्यावर जेव्हा तात्यांनी काम सोपवलं तेव्हा, आता ते मोठे मनुष्य, त्या माणसाचे विचार मोठे आहेत, ते म्हणले जेव्हा तात्यांनी मला काम सांगितलं तेव्हापासून मी आजपर्यंत विचार करत होतो की आपल्याला एखादं व्यसन आहे का. तर म्हणले मला माझी खात्री आहे की मला कोणतंही व्यसन नाही, आणि म्हणून व्यसनमुक्तीची शपथ मुलांना देण्याची पात्रता माझ्या अंगामध्ये आहे. किती सूक्ष्म विचार केला पाहिजे आपण पहा. मी हे सगळं का सांगायला लागलो, भरतखंडी नरदेह प्राप्ती. आपला भारत देश आहे हा संतांचा देश मानला जातो. इथं भगवान श्रीकृष्णाचा आणि प्रभू रामचंद्राचा देश मानला जातो. याच्या ठिकाणी भारतामध्ये नीती आहे लक्षात. अलीकडच्या काळामध्ये भारत हा आर्थिकदृष्ट्या मागासला म्हणून त्या पट्ट्यामध्ये आपण आलेलो आहोत. आपल्याला सगळ्या परकीय लोकांनी धुवून टाकलेलं आहे. जेवढं लुटता येईल तेवढं लुटलेलं आहे, आणि त्यांच्यातून जे काही राहिलं ते आपल्या लोकांनी लुटलेलं आहे. मी का सांगायला लागलो, पण जगाचा इतिहास हा आहे की भारत हा पूर्वी भाग्यशाली, सर्वगुण संपन्न, वैभव संपन्न असा देश होता. आणि त्याचं कारण आहे लक्षात ठेवा की या देशामध्ये नीती हा या देशाचा पाया आहे. धर्म हा या देशाचा पाया आहे की ज्या ठिकाणी धर्म सांगितला जातो, ज्या ठिकाणी नीती सांगितली जाते. जग पादाक्रांत करत असताना आपल्या देशामध्ये सिकंदर बादशाह आला होता. सिकंदर बादशाह तो जग पादाक्रांत करताना भारतात आला. त्यानं भारतातल्या लोकांना विचारलं या देशामध्ये प्रसिद्ध काय. तिथल्या लोकांनी त्यांना सांगितलं की या देशामध्ये प्रसिद्ध आहे महात्मे. हा देश महात्म्यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. आता सिकंदराला महात्म्य शब्दाचा अर्थ काय कळेल, काय काय लक्षात ठेवा. म्हणजे महात्मा या शब्दासाठी इंग्रजी भाषेमध्ये प्रतिशब्द नाही लक्षात. समाधी या शब्दासाठी इंग्रजी भाषेमध्ये प्रतिशब्द नाही लक्षात ठेवा. काय काय शब्द आपले आहेत की त्यात इंग्रजीमध्ये प्रतिशब्द नाहीत, त्याला ते पर्याय शब्द देतील. पर्याय शब्द म्हणजे प्रतिशब्द नाही. हे महात्मा काय, त्यानं काय महात्मा काय, त्याला वाटलं महात्मा म्हणजे कुठेतरी फॅक्टरी असेल महात्मा नावाची. मग त्यानं कुठे महात्मा कुठे आहे, लोक म्हणले शेजारच्या जंगलामध्ये आहे. असं आम्हाला त्याला बघायचं आहे म्हणून लवा जमा ते सैन्य वगैरे सगळं घेऊन तो सिकंदर बादशाह त्या जंगलामध्ये गेला. आता महात्मा काय, एक बारकीशी झोपडी होती, अंगावर बोटभर सुद्धा चिंदी नव्हती, थंडीचे दिवस होते, सकाळची वेळ होती, सूर्य पूर्वेला वर आला होता, कोवळं ऊन अंगावर पडलं होतं. महात्मा नेकेड अवस्थेमध्ये त्या उन्हामध्ये खुशाल झोपला होता निवांत. ते जेव्हा पाहिलं तेव्हा त्या सिकंदर बादशाला वाटलं महात्मा असा कसा महात्मा, हा तर गरीब दिसतो, याच्या अंगावर घालर कपडा नाही, महात्मा कसा. जाऊ दे. पण त्याची कल्पना अशी होती की आपण तिथे गेल्यानंतर ज्या अर्थी देशोदेशीचे मोठमोठे सम्राट आपण गेल्यानंतर जर चळचळ कापतात
तर हा महात्मा निदान उठून तर बसला पाहिजे. पण तो महात्मा उठला नव्हता. कोणीतरी त्यांना सांगितलं की महाराज मोठे सम्राट आले तुमची गाठ घ्यायला. त्या महात्म्यानं झोपलेल्या अवस्थेमध्ये असं फक्त डोळे करून बघितलं, हाय कोणीतरी, डोळे झाकले, खलास. जास्त दखल घेतली नाही. इथं सिकंदर बादशाह निम्मा संपला. तो हादरला, म्हणला ही वेगळी गोष्ट आहे. जिथं मला पाहिल्यानंतर लोक थरथर कापतात, हा महात्मा डोळे उघडून बघतो आणि मिटतो काय. तरीसुद्धा त्यानं परत सांगितलं, सांगा त्यांना मी मोठा आहे म्हणून. लोकांनी परत सांगितलं महाराज हे फार मोठे आहेत, त्यांनी जग पादाक्रांत केलेले आहे, देशात जगातले बहुसंख्य देश त्यांच्या ताब्यात आहेत. महात्म्याने सांगितलं ठीक आहे, त्यांना सांगा तुमच्या मापाचा दगड बघा आणि त्याच्यावर बसा. काय महात्माचीच आहे, पण लक्षात बरं. जीवनाची 2 सूत्र सांगेन आपल्याला. 2 सूत्र जीवनाचे आहेत. एक विना दैन्येन जीवनम आणि अनायासेन मरणम. मरणामध्ये यातना पाहिजेत नाही पाहिजेत आणि जगण्यामध्ये लाचारी नाही पाहिजे, त्याला जवन म्हणतात. लक्षात. ज्यांच्या जगण्यामध्ये लाचारी आहे त्यांच्या मरण्यामध्ये यातना आहेत. ज्यांचं जीवन स्वाभिमानाचं आहे त्यांचं मरण धन्यतेचं आहे. आपुले मरण पाहिले मॅडू आपुले तुकोबारायांचं वाक्य आहे. त्यांचं निर्याण किती धन्यतेचं आहे सांगा. जया पूजिले आदरे पांडुरंगे. असं कधीतरी घडाव मारा लक्षात. बरं, आपल्या मरणाच्या वेळी तुमची पूजा कोणी करणार नाही. सगळेजण आपल्या मरणाची वाट बघतील. रात्री मुंबईला फोन गेला, वडिलांची तब्येत पाक बिघडली. आईनं फोन केला, रात्र निघेल का नाही सांगता येत नाही, ताबडतोब ये. मुलानं रातोरात स्पेशल गाडी केली आणि मुंबईनं आला. ती गाडी सकाळी 7 वाजता गावात पोचली. त्याला वाटलं आपण जाय, पण बरेचसे लोक जमले असतील, पुढची तयारी चालली असेल असं का त्या वाटलं. पण कुणीच नव्हतं तिथं. तो वाड्यात आत शिरला तर तुळशीच्या कट्ट्यावर म्हातारा निवांत बसलो होतं मिश्री घासत. तो असा चिडला. आईकडे जाऊन म्हणला, आई दादा तर चांगले आहेत, फोन कशाला केला. ती म्हणली, बाबा रात्री काहीच खरं नव्हतं, पहाटेनंतर फरक पडला आणि म्हणले एकदम चांगलं झालं. तर मला काय सांगता येते. मुलगा काय म्हणला माहिती आहे का, फुकट रजा गेली. म्हणजे काय, रजा फुकट गेली म्हणजे काय, त्याच्या दृष्टीने ते मेलं असतं तर बरं झालं असतं. असली आपली मरण आहेत बुवा. एका गावामध्ये एक शिक्षक आहेत, ब्रह्मचारी आहेत. त्यांनी गावावर खूप उपकार केले, अनेक लोकांना शिकवलं. वयोवृद्ध झाले, मरणासन्न झाले. लोकांना माहीत आहे यांचा आपल्यावर उपकार आहेत, त्यामुळे लोक त्यांच्या अंत्यक्रियेत तयारी केली लोकांनी. संध्याकाळचा दिवस मावळला, 6 वाजले. लोकांना वाटलं आता रात्री अचानक झालं तर काय करावं, पुढची तयारी करावी. लोकांनी बाकी सगळं साहित्य आणलं आणि फक्त मरणाची वाट बघत बसली, मरते म्हातारं केव्हा. आता ते बेवर्षे असल्यामुळे त्यांच्याजवळ थांबलं आहे कोण, कोणच नाही. एका खोलीमध्ये ते म्हातारं पडलं होतं, लोक असे बाहेर थांबलेले. आणि मग दर 10 मिनिटानंतर एखादा मनुष्य खोलीत जायचा बघायला आणि बघून याचा म्हातारा मेलं आहे का ते. तो बाहेर आल्यानंतर त्याचा चेहरा पडलेला दिसला की लोक समजायचे अजून मेलेलं नाही. आहे का नाही गंमत. आहे ना मृत्यूचं दर्शन कसं. तो बाहेर आला की त्याचे ओठ असे, अजून मेलेलं नाही. कसला मृत्यू आहे आपला. काय मृत्यूमध्ये धन्यता आहे सांगा आपल्या, काय सुद्धा नाही. शेवटी 9-10 वाजता कधी तर ते गुरुजी मेले. शेवटचा माणूस जेव्हा त्यांना बघायला गेला
तो बाहेर येताना अगदी आनंद उरका. मृत्यूमध्ये सुद्धा आनंद आहे. कसला मृत्यू असेल त्यांचा. पण महात्म्यांचं निर्याण असं नाही. मी वाक्य सांगितलं, विना दैन्येन जीवनम अनायासेन मरणम. महात्म्यांचं निर्याण धन्य आहे कधीच होता. ते कृपेची ये सिंहासनी, कृपेची ये सिंहासनी, कृपेची ये सिंहासनी, कृपेची ये सिंहासनी. अधिष्ठानी बैसविले, अधिष्ठानी बैसविले, अधिष्ठानी बैसविले, अधिष्ठानी बैसविले, कृपेची ये सिंहासनी, कृपेची ये सिंहासनी. तुकोबर आहे सांगतात निर्याण म्हणजे काय. कृपेचे सिंहासनी अधिष्ठानी बैसविले. मी सांगत होतो आपल्याला, विना दैन्येन जीवनम अनायासेन मरणम. मृत्यू धन्य होण्यासाठी जीवन चांगलं ठेवलं पाहिजे. लक्षात, ज्यांच्या जीवनामध्ये लाचारी आहे त्यांचं मरण म्हणजे टाचा घासून मरायचं आहे. लक्षात, लोकांनी वाट बघावी मगच. आपलं मरण खरं नाही. आपण ज्या दिवशी मरणार आहे त्या दिवशी स्मशानातच माणसं आपला धावा मोजणार आहे. तिथंच शनिवार 8, रविवार 9, सोमवारी 10. तुम्हाला अग्नी द्यायची तयारी चालू असताना 10व्याची मोजणी, तिथं प्रश्नच नाही. तिथं लोक म्हणणार आहेत दशक्रिया कधी येते, सोमवारी. परत लोक म्हणणार आहेत दशक्रियेमध्ये सोमवार सोडला तर चालतो का. याला म्हणतात शेळी जाते जीवानिशी मरणारा म्हणतो वाद तडला. मी म्हणलेला का ते म्हातारा जीवानिशी मेलं तू सोमवार सोडायला तयार करतो काय. लक्षात ठेव, मोठी अडचण आहे. सिकंदर बादशाह हादरला. बापरे, अवघड कथा आहे. तो महात्मा खुशाल सांगतो, त्यांना सांगा तुमच्या मापाचा दगड बघा त्याच्यावर बसा. अरे बापरे, दगडावर बसायचं. बसला राजा दगडावर. 10 मिनटं बसला. महात्मे काहीच बोलले नाहीत अजिबात. कधी आलाय काय संबंध नाही. लक्षात ठेवा, आमच्या गुरुजींची सोय बरं का. आमचे गुरुजी ना त्यांना मनुष्यजवळ आलेलं चालायचं नाही. त्यांच्या तर माझ्यात लय फरक आहे. माणूस जवळ खपायचं नाही जास्त अजिबात. जेवताना आम्ही त्यांचे शिष्य असलो तरी आम्ही जेवताना जवळ आलेलं चालायचं नाही. मग बघा, जेवण वाढायचं बाबा आमच्या गुरुजींना आणि प्रदक्षिणेला कंदा पता घ्यायचं आणि पळायचं. जेवण खूप शांत असायचं, खूप म्हणजे खूप शांत. आम्ही पंढरपूरची प्रदक्षिणा करून आलो तरी जेवतच असायचे. लई शांत जेवायचे, सावकाश. प्रत्येक घास चावताना ज्ञानदेव बनायचे. त्यांचं खातच वेगळं होतं. एका घासामध्ये 2-4 वेळा ज्ञानदेव. ज्ञानदेव हा त्यांचा एक महामंत्र होता समजा. असं म्हणजे असं त्यांची एक सवय अशी. माणसं आली की माणसं बोलतातच. आणि माणसं काय बोलतात. आम्ही तुमच्या घरात आल्यानंतर तुम्ही काय मला भावार्थ रामायणाचं विचारलं आहे का कधी. कधीच नाही. महाराज भावार्थ रामायणमधला श्लोक समजावून द्या, महाराज गीतेतला हा श्लोक समजावून द्या, असलं कधीच नाही. लोक सांगतात काय चांगलं आहे दादा, ऊस चांगला गेला बरं काय. दादा म्हणले आम्हाला हेच ऐक काय करतो तो ऊस गेलेला. वैराग्यवान होते, खूप वैराग्यवान. म्हणजे इतके वैराग्यवान होते की त्यांच्या सेवेसाठी एक बाई आली. त्याने तिला सांगितलं की हातातली सोन्याची अंगठी काढलीस तर भाकरी खाणार नाही तर खाणार नाही. अति वैराग्यवान होते. प्रश्न ते म्हणण्याचा उद्देश असा आहे. मग ते लोक आले की त्यांची खोड काय आमच्या गुरुजींची. लोकांनी पाया पडले की ज्ञानेश्वरी उघडायची. आपलं पुढं बोलायचं नाही, बघायचं नाही. लोकांना आपल्यापासून उठवण्यासाठी अत्यंत सोपा उपाय
बोलू नका, लगेच लोक उठतात, काळजीच का लक्षात. बोलला की तुमचं अवसान घेतात. लोक आले की ग्रंथ उघडायचे आणि वाचत बसायचे. 2 मिनिटात लोक म्हणाले दादा जाऊ का, तुम्हाला जायसाठी तरी काढले काय प्रश्न. राजा 5 मिनिटं बसला, त्याला कुठं कट निघतो. 5 मिनिटात उठला, महाराज येऊ का, या. अहो तो पूर्ण फेल झाला ना, त्याला वाटलं हे कसला महात्मा आहे हा, माझी अरे मी जगत जेता सिकंदर आहे, हा माझी दखल सुद्धा घेत नाही, असला कसला महात्मा आहे. काय नाही, तरी त्याला जरा वाईट वाटलं. त्याने म्हणे महाराज मी आपल्याला काय द्यावं. ते म्हणले काय लागत नाही, काय लागत नाही. नाही म्हणले असं नाही. त्यांनी सांगितलं सेवकांना, त्यांना सांगा हे जगत जेते आहेत, त्यामुळं तुमच्यासाठी नव्हे त्यांच्यासाठी काहीतरी मागा. तुम्हाला नको आहे पण ते म्हणतायत म्हणून त्यांचा मान राखण्यासाठी काहीतरी मागा ना. महात्म्यानं सांगितलं त्या लोकांना, तुम्ही बघताय ना माझ्या अंगावर बोटभर चिंदी नाही, झोपडी अशी आहे, आता मला लागणार आहे काय, मला काही लागणार नाही. तरी राजानं हट्ट धरला की महाराज माझ्यासाठी काहीतरी मागा. काय मागितलं आहे का आपण. महात्म्याने काय मागितलं. महात्म्याने त्या राजाला सांगितलं ठीक आहे, तुझा जर जास्त देण्याचा आग्रह असेल तर एवढंच दे, सकाळची वेळ आहे, थंडी वाजते म्हणून मी सूर्याच्या उन्हात पडलो आहे, तू पुढं उभा राहिल्यामुळं माझ्या अंगावर तुझी सावली पडलेली आहे, बाजूला उभा राहा, बाकी काय देऊ नकोस. लक्षात ठेव. काय महात्म्य असतील सांगा लक्षात, काय चिंतन लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. पवित्र ते कोळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. आपला देश संतांचा आहे, हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. आणि म्हणून आपला देश शांत आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र हा ज्ञानोबाराय तुकोबारांचा देश आहे. सगळ्या भारतामध्ये दंगे होतील पण इथं दंगा होत नाही. दुसऱ्याचा परिणाम इथं होत नाही, याचं वैशिष्ट्य आहे. मी हिंदू मुस्लिमांचा दंगा झाला तर खेडेगावामध्ये मी एक कीर्तनात जाहीर सांगतो की कराड शहरमध्ये दंगल झाली तर कराडच्या परिसरामध्ये जे खेडेगावातले लोक आहेत त्या खेडेगावातल्या लोकांच्यामध्ये 400-500 घराचं जरी गाव असलं आणि त्या 400-500 घरामध्ये 2-4 घरं मुस्लिमांची असली तरी ते मुस्लिम घाबरत नाहीत की आपल्यावर हल्ला होईल. ही भारताची संस्कृती आहे, लक्षात ठेवा. ही संस्कृती आहे भारताची. मी सगळं का सांगायला लागलो, मी तुम्हाला कपिल गीतेची पार्श्वभूमी सांगतो आहे. कपिल गीता काय पण लक्षात ठेवा. कपिल गीता म्हणजे कपिल मुनींनी आपल्या देवहूती मातेला केलेला उपदेश आहे. हे कसं उलटं नातं आहे. जगामध्ये मातृदेवो भव सांगितलेलं, मातृदेवो भव, आईला देव माना, पितृदेवो भव, वडिलांना देव माना, आचार्य देव भव, गुरुजींना देव माना, अतिथी देवो भव, अतिथीला देव माना. सूत्र आहेत. पहिली आई आहे, लक्षात ठेवा. पहिली मातृदेवो भव, आईचा नंबर पहिला आहे, पित्याचा नंतर आहे. मला वाईट काय वाटतं, मी जरा रागानं बोलतो कधी कधी. मी रागानं एवढ्यासाठी बोलतो की गाय जर व्याली तर व्यालेली गाय आपल्या पिलाला चाटते, वासराला चाटते आणि ते वासरू त्या गायीला पितं. पण जोपर्यंत ते वासरू दुधावरच जगतं तोपर्यंत ती गाय त्या वासराला बाजूला काढत नाही. जेव्हा ते वासरू गवत खातं वा चारा खातं, वैरण खातं आणि तिच्या जेव्हा लक्षात येतं की आता हा आपल्या दुधाशिवाय जगू शकतो तेव्हाच गाय त्या मुलाला दूर करते, वासराला. गायीमध्ये आणि बाईमध्ये हा फरक आहे. सक्षम झाल्याशिवाय गाय मुलाला दूर करत नाही आणि बाई 15 दिवसाचं मुलगं पाळणा घरामध्ये ठेवून सर्व्हिसला जाते. एवढा फरक लागला. मुलगं सगळं आईला विचारतं, आई हे काय आहे ग, ते हाय हाय हा हाय. आई त्याला सांगते की ती जाळ म्हणजे तिकडं जायचं नाही. आई त्याला सांगते ते काय ग, ऐशी ऐशी, ते चांगलं नाही. मुलाला चांगलं नाही हा शब्द कधीच माहीत नाही. त्याला सुरुवातीला शब्द शी,
हे भासतं हे माहीत नाही त्याला, त्याला माहीत आहे हा हे हाय. आपण लक्षात घ्या, या महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की बेंगलोरला गेल्यानंतर जिजाऊ मासाहेबांनी शहाजी महाराजांच्याशी फारकत घेऊन आल्या. फारकत म्हणजे विचाराची. शहाजी महाराजांचं विलासी जीवन जिजाऊंना आवडलं नाही. शहाजी महाराज खूप विलासी होते. वयाच्या 6व्या वर्षापासून मोंगली रिवाजामध्ये वाढले होते. वयाच्या 6व्या वर्षामध्ये शहाजी महाराजांना वयाच्या 6व्या वर्षी जहागिरी मिळाली. त्यांच्या वयाच्या 6व्या वर्षी त्यांचे पिताश्री मालोजीराजे त्यांच्या वयाच्या 6व्या वर्षी वारले. खरं म्हणजे जहागिरी जप्तच झाली असती, पण मालोजीराजेचे बंधू होते विठोजीराजे, त्यांनी निजामशाला सांगून ती जहागिरी वाचवली. माझा पुतण्या सक्षम होईपर्यंत मी जहागिरी सांभाळतो. आणि शहाजी महाराजांची जहागिरी वाचली. आणि 6 वर्षाच्या शहाजी महाराजांना जहागिरी मिळाली. वयाच्या 6व्या वर्षापासून मोंगली रिवाजामध्ये वाढलेले शहाजी महाराज हे विलासी होते. नाच गाणं, बरं हे सगळं रंगेल जीवन होतं त्यांचं. शहाजी महाराजांची काय अंगवस्त्रे होती, ते मुस्लिम पद्धत लागलेली. जिजाऊ तिथं रमल्या नाहीत, तिथं रमल्या नाहीत. शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ होते, त्यांचं नाव शंभूराजे. ही दोन्ही मुलं, बेंगलोरची कथा आहे, ही दोन्ही मुलं एक दिवशी जलसा बघायला गेली. जलसा म्हणजे काय, त्याच्यामध्ये स्त्रियांचा नाच असतो. आता अलीकडे कमी झाला तो जलसा. जलसा हा तमाशाच्या अगोदरचा शब्द आहे. जलसा मोंगली दरबारामध्ये स्त्रिया नाचवल्या जात होत्या, त्याचं नाव जलसा. त्याच्यामध्ये फक्त स्त्रियाच असतात, त्याला जलसा म्हणतात. ही दोन्ही मुलं जलसा बघण्यासाठी गेली होती. दोन्ही मुलं परत आली आणि आऊसाहेबांच्या जवळ आली आणि मासाहेब आम्ही आज जलसा बघायला गेलो होतो असं दोन्ही मुलं म्हटली. तेव्हा आऊसाहेबांनी जलसा बघायला गेला होता, दोघांच्याही कानपडीत मारली खाडकन. जलसा बघता, जलसा बघायचा नाही. आता लहान मुलं आहेत ती, त्यांच्या गालात मारल्यावर त्यांना वाईट वाटणारच की. त्या दोघांनाही रडू आलं. ती दोन्ही मुलं रडत गेली शहाजी महाराजांच्याकडं आणि आबासाहेब आम्हाला आऊसाहेबांनी मारलं. का मारलं? आम्ही जलसा बघितला म्हणून. जलसा बघितला म्हणून शहाजी महाराज आऊसाहेबांच्या महालात गेले. राणीसाहेब, जलसा बघितला म्हणून तुम्ही आमच्या पुत्रानं मारलं असं ऐकलं. हां खरं आहे. का बरं? महाराज, कोवळ्या वयांच्या मुलांच्या वयावर कोणता वयाच्या मुलावर कोणता संस्कार करावा? जलसा. शहाजी महाराज रंगेल वातावरणातले आहेत. शहाजी महाराजांनी सांगितलं, आऊसाहेब, राणीसाहेब, मग राजाच्या मुलांनी जलसा बघायचा नाही काय, ज्ञानोबा तुकाराम भजत करत फिरायचं काय? जिजाऊंना ते आवडलं नाही. जिजाऊन सांगितलं, नाही, आम्हाला हे आवडत नाही. ठीक आहे. जिजाऊंची मनाची घालमेल शहाजींनी ओळखली. त्यांच्या लक्षात आलं ही तर रमणार नाही. त्यावेळेला पुणे तर बेचिराग झालं होतं. पुण्यात रागेचे ढीग होते, काय नव्हतं. सगळं पुणे जळून खाक झालं होतं. तरी सुज्ञ विचार करून शहाजी महाराजांनी काही माणसं दिली आणि तेवढी माणसं देऊन जिजाऊंना सन्मानानं पुण्याला पाठवलं आणि सांगितलं की ठीक आहे, तुम्ही तुमच्या मुलांच्यावर संस्कार करा, आम्ही आमच्या मुलांच्यावर संस्कार करतो, बघूया कोण पुरुषार्थ करतोय. आपल्या पतीचं चॅलेंज स्वीकारून जिजाऊ घरी आल्या पुण्याला. राखेचे ढीग असलेले पुणे, निवडणुकाचे सगळे झुडपं आलेली असली पुणं, त्या पुण्यामध्ये कोले, लांडगे, गिधाडं, गुबडं याच्याशिवाय काय नव्हतं. त्या पुण्याचं सुंदर असं पुणं जिजाऊन तयार केलं. मला सगळा भाग नाही सांगायचा, पण त्यांनी एक सुपुत्र तयार केला. लक्षात ठेवा. मला काय कळू वाईट वाटतं, काय वाटतं, ही तरुण पोरं आहेत ना, ती परत सांगतात, राजे तुम्ही परत जन्माला या. हे असलं कशाला परत जन्माला या? हे वाक्य मला आवडत नाही. लक्षात ठेवा. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. मी म्हटलं, राजे परत जन्माला यायचे, तू काय गुटखा खात बसतोस का? तुझी ड्युटी काय? लक्षात ठेवायची. अंतःकरणामध्ये अशी उमेद ठेवा की
आमच्या ठिकाणी सुद्धा छत्रपतींचा पुरुषार्थ काय येणार नाही. तुम्हाला मी काय काय गोष्टी सांगणार आहे. उगाचच आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवराज्याच्याबद्दल काही गैरसमज आहेत. ते शंकराचे अवतार होते, त्याला स्वप्न पडत होतं, आणि असं होत होतं, देवांगात येत होता. सगळं खोटं आहे. शिवाजी महाराज अलौकिक नव्हते, तुमच्या माझ्यासारखे होते, पण त्यांची बुद्धी असामान्य होती. असामान्य बुद्धी अशी होती की त्यांनी केलेली बुद्धिचातुर्याने जी कामं होती त्या कामाच्या अफवा पसरायच्या पलीकडं, अफवा पसरायच्या. आणि त्या अफवा पसरायच्या म्हणजे काय, अफवा कशा पसरतात. आम्ही पंढरपुरातून आळंदीला येत होतो ज्ञानोबाच्या परतीच्या सोहळ्यातून, आणि सासवडच्या पाठीमागं आमच्या दिंडीमध्ये एक एमिटी घुसली. एमिटी त्याला कंट्रोल झालं नाही, ते घुसलं दिंडीत, आणि त्या एमिटीचं चाक लागलं माझ्या पायाला, आणि मी पडलो. पडल्यानंतर उठलो. मी लोकांना सांगितलं मारू नका बिचारा, तर चुकलं आहे ना, मारू नका, जाऊ त्याला. घालवला मी त्याला. ते गेला निघून. मी जरा दिंडीतून बाहेर आलो, जरा पायासात जरा थोडासा चोळला वगैरे, काही लयत लागलेलं नव्हतं लय. परत दिंडीमध्ये गेलो. दुसऱ्या दिवशी आमच्या कराडला बातमी गेली होती की दिंडीमध्ये ट्रक घुसला आणि तात्याला जबरदस्त लागलं आहे आणि पुण्यात ॲडमिट आहेत. वैतागच आहे सगळा. अफवा लय वाईट लक्षात ठेवायची. अशी अफवा पसरायची. आता मी इथं थांबत नाही, माझ्या आवडीचा विषय तो खरं म्हणजे. पण गंमत आहे का की मोंगलांच्याकडं अशा बातम्या होत्या की शिवाजी महाराज पक्षाप्रमाणे आकाशात उडतात, 15-15 फुटाची झेप घेतात, कधी कधी भूतासारखं गुप्तच होतात. अशा बऱ्याचशा बातम्या होत्या, बऱ्याचशा, सगळ्या अफवा होत्या. त्या अफवेतली गंमत तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराज शाहिस्तेखानाच्या महालात शिरले, त्याची बोटं तोडली. तो शाहिस्तेखान म्हणजे तिसऱ्या दिवशी त्यानं पुन्हा सोडलं. तो शाहिस्तेखान म्हणजे खरं म्हणजे औरंगजेबाचा मामा, पण मामा असला तरी तो सेवकच होता. जेव्हा तो शाहिस्तेखान औरंगजेबाच्या पुढे उभा राहिला तेव्हा तो थरथर कापत होता. त्याला माहीत होतं हा डोकंसुद्धा उडवेल. आणि जेव्हा औरंगजेबानं असं विचारलं शाहिस्तेखानाला, सिवा कहाँ से आया, कैसा आया, तुम क्या कर रहे थे, अगर आया तो कहाँ गया, असं विचारलं तर त्यानं काय सांगितलं आहे का. तो म्हणला, हुजूर खुदा की कसम, सिवा हवा में गायब हुआ. तो म्हणले कहाँ से आया, त्याने सांगितलं दीवाल में से आया शिवाजी. तो म्हणला भिंतीतनं शिवाजी बाहेर आला. असे मला विषय हा सांगायचा आहे, मातृदेवो भव. आपल्या देशामध्ये आईला गुरु का मानलं आहे आपण लक्षात ठेवा. कायला देव मानलेला आहे, मुलांच्यावर संस्कार करणारी पहिली माता आहे. आळंदीमध्ये माझ्याकडं जर कोणी 5वीच्या आतलं मुलगा आणलं आणि मला जर ते म्हणले की तात्या याला आळंदीत ठेवायचं आहे, तर तुम्ही काय सांगत असाल, बसा बघा मी ठेवून घेत नाही मुलगा. मी सांगतो नाही, हे 7-8 वर्षाचं मुलगं माझ्याकडे नको, हे मुलं तुमच्याकडे राहू दे, तुमचं प्रेम त्याला मिळू देत. आता मी काय सांगू आपल्याला. एक चित्र तुम्ही बघितलं, आता तुमच्या नाशिक भागामध्ये कोंबड्याचं जास्त प्रस्थान आहे. आमच्या सातारा जिल्हा म्हणजे कोंबड्यासाठी प्रसिद्ध आहे. एक चित्र तुम्ही बघितलं आहे की कोंबडीच्या पाठीमागं 5-25 पिलं असतात हो, पण ती सगळी पिलं कोंबडी अशी पंख पसरते आणि सगळी पिलं कोंबडीपाशी राहतात. आईची वेगळ्या देवा लक्षात. एखादी व्यालेली कुत्री बघा आपण, तर त्या कुत्रीच्या पाठीवर सगळी पिलं खेळतात. गाय बघा, म्हैस बघा, कसं पशुला कळतं की आपल्या मुलावर प्रेम करावं. आणि का बरं माणसाला कळायचं बंद झालं. माझं म्हणणं असं आहे की एखादी गोष्ट जास्त कळाली तर ती लय वाईट आहे. या माणसाला जास्त बुद्धी दिली देवानं ना, तेच घोटाळा झाला आहे. मला असं वाटतं याला पशुप्रमाणेच ठेवायला पाहिजे होतं. ह्याने जास्त बुद्धीचा वापर केला अबॉर्शनसाठी, याने जास्त बुद्धीचा वापर केला बॉम्बस्फोटासाठी, याने जास्त बुद्धीचा वापर केला लोकांचं पाणी पळवण्यासाठी. लक्षात ठेवा, मोठी अडचण आहे. बरं, दुसऱ्याच्या उसाला तोड आली की आम्ही आमच्या उसातलं पाणी त्या उसात सोडून द्यायचं. तुझी तोड लांबली पाहिजे. हे काय घोटाळा आहे, हे जास्त बुद्धीचा घोटाळा आहे. लक्षात ठेवा. काय शाळेमध्ये त्या
स्टूलवर बसून असं पेंगत बसला होता. प्यून 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 आहे ना शाळेमध्ये, प्यून. तो प्यून पिऊन बसला होता. असं पेंगत होतं आणि तास झाले.